शरद पवार यांनी तिरंगी केक कापल्यानं आता नवा वाद उमटण्याची शक्यता आहे। वाढदिवसाच्या सेलिब्रेशन वेळी शरद पवार यांनी तलवारीनं तिरंगी केक कापलाय। शरद पवार यांनी तिरंगी केक कापल्यानं वाद पेटला। शरद पवार यांचा तिरंगी केक कापण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होतोय। अनेक आरोप प्रत्यारोप खरं तर यामुळे होऊ शकतात आणि आपण तो व्हिडिओ सध्या पाहतोय। आपण व्हिडिओ मधून पाहू शकतो तिरंगी केक आहे आणि तो तिरंगी केक शरद पवार यांनी तलवारीनं कापलाय, त्यामुळे नवा वाद आता पेटण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण हा व्हिडिओ सध्या पाहतोय जो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। शरद पवार यांनी तिरंगी केक कापलाय, त्यामुळे वाद नक्कीच उमटण्याची शक्यता आहे। सोशल मीडियावर तशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे। दिल्लीत त्यांचा हा वाढदिवस साजरा केला जातोय। वेगवेगळे जे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, ते त्यांच्या निवासस्थानी पुष्पगुच्छ घेऊन केक घेऊन येत आहेत आणि अशा वेळी जो केक कापतानाचा तलवारीनं केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती अर्थात ट्विटर असेल, फेसबुक असेल, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती उमटताना पाहायला मिळत आहेत। अर्थात जो केक आहे तो तिरंगी रंगाचा केक आहे आणि तलवारीनं केक कापला गेला असं त्या व्हिडिओमध्ये जे दिसतंय तोच व्हिडिओचा जो भाग आहे तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय आणि विरोधकांकडून त्यावर टीका केली जाते आहे। सोशल मीडियावर आपण जर पाहिलं असेल तर वेगवेगळे जे लोक आहेत ते त्यावर आक्षेप घेताना, आक्षेप नोंदवताना पाहायला मिळत आहेत। इतकंच नाही तर काही प्रतिक्रिया अशाही आलेल्या आहेत की या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं दहशत पसरवण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल होणार का, काही कारवाई केली जाणार का, अशाही ज्या प्रतिक्रिया आहेत त्या या व्हिडिओच्या निमित्तानं सोशल मीडियावरती कमेंट्स म्हणा किंवा कॅप्शनच्या स्वरूपात म्हणा पुढे येताना पाहायला मिळतात। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, आपण सध्या ही दृश्य पाहतोय। शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशन वेळी शरद पवार यांनी हा केक कापलेला आहे। तिरंगी केक होता, तो केक शरद पवार यांनी तलवारीनं कापलाय। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी हा केक कापला अशी माहिती आणि त्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। आपण नुकतीच ज्ञानेश्वर यांच्याकडून माहिती ऐकली। अनेक सोशल मीडियावर कमेंट्स सुद्धा पाहायला मिळत आहेत। अशा प्रकारे केक कापून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी खरं तर कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळते। सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। शरद पवार यांचा आज वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा तिरंगी केक कापला, त्यावेळीची ही दृश्य। तर आचार्य महामंडलेश्वर श्रीमंत सुधीरदास महाराज यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। तलवारीने केक कापल्याचं फुटेज पाहण्यात आलं। सर्वसामान्य व्यक्तींनी तलवारीने केक कापला तर पोलीस त्या ठिकाणी गुन्हे दाखल करतात, परंतु शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कुठले कायदे आणि कानून महाराष्ट्रात नव्हे देशभरात लागू आहेत की नाही हाच मोठा प्रश्न आहे। त्यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो, परंतु त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तलवारीने केक कापणं हे उचित नाही असंच मला वाटतं। तर आपण तो व्हिडिओ पाहतोय ज्यावेळी शरद पवार यांनी केक कापलेला होता त्यांच्या वाढदिवसाचा, त्यावेळीची ही दृश्य। अनेक कार्यकर्ते सुद्धा आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। सकाळी आपण पाहिलेलं होतं अजित पवार यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो शरद पवार यांनी तलवारीनं केक कापलेला आहे। अनेक कार्यकर्ते, अनेक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेतेही त्यांच्या सोबत आहेत। तिरंगी केक कापल्यानं सध्या वाद पाहायला मिळतोय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। सोशल मीडियावर शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली जाते, दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। या व्हिडिओच्या माध्यमातून अशीही टीका, अशीही कमेंट्स सध्या सोशल मीडियावाले जे आहेत ते करतायत। शरद पवार यांनी तिरंगी केक कापला, त्यानंतरचा हा वाद आणि यामध्ये नेमके राजकीय पडसाद सुद्धा काय उमटतायत, राजकीय नेत्यांकडून सुद्धा काय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली जाते। तो व्हिडिओ आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। सकाळी शरद पवार यांनी हा केक कापलेला होता, तिरंगी केक त्यांनी कापला, तलवारीनं हा केक कापला, त्यानंतरचा हा वाद।